पुन्हा आई होताना. 5 वर्षांचा वरद शाळेत गेला होता. आज सकाळी उठतानाच थोडासा थकवा जाणवत होता, पण तरीही तशीच उठली. वरदचा आणि पतिराजांचा डबा बनवून तिने त्या दोघांना शाळेला पाठवून दिले. तरी आजकाल तिला फार दगदग सहन होत नव्हती, म्हणून पतिराज ऑफिसला जाता जाता वरदला शाळेत सोडत होते. त्यामुळे सकाळची धावपळ थोडी कमी झाली होती. आता 5 महिने पूर्ण होत आले होते. पोटातल्या बाळाची हालचाल तिला स्पष्टपणे जाणवायला लागली होती. तिची नेहमीची औषधे आणि दूध पिऊन ती सोफ्यावर टेकून बसली. वरद शाळेतून येण्यापूर्वी सर्व कामे आटोपणे गरजेचे होते. तशी सर्व कामे झाली होती, पण वरदला दिवसभर द्यायची फळे फ्रीजमधून काढून स्वच्छ धुवून ठेवायचे बाकी होते. स्वतः थकत असलो म्हणून काय झाले, वरदकडे दुर्लक्ष करून चालणार नव्हते. आणि त्या सगळ्यात स्वतःची काळजी घेणे, स्वतःच्या गरोदरपणातला आहार सांभाळणे गरजेचे होते. ती थकत होती, तिची ओढाताण होत होती, पण पहिलटकरणीसारखे लाड पुरवून घ्यायला ती आता निवांत नव्हती. 24 तास वरद तिच्यासोबत होता. त्याची काळजी घेणे तिला भागच होते. वातावरण ढगाळच होते. स्वच्छ लख्ख उन्हाचे दर्शन दुर्लभ झाले होते. नेमके वरदला घ्यायला गेल्यावर पाऊस आला तर त्रेधा तिरपीट उडणार होती. अजून त्याची शाळा सुटायला अर्धा तास बाकी होता. वाफाळता चहा पिण्याची तिची इच्छा होत होती. ती बाजूला सारत तिने थोडा अर्धा कप तिला हवा तसा स्ट्रॉंग चहा बनवला. चहा घेऊन ती बाल्कनीमध्ये आली. तिने हौशेने फुलवलेली मधुमालती चांगली फुलली होती. तिला मधुमालती फार आवडायची. लांब देठांची लालबुंद फुलांचा घोस उमलला की ती स्वतःला हरवून त्या फुलांमध्ये रमायची. तिच्या त्या छोट्याशा बागेमध्ये फक्त 2च फुलांची झाडे होती, शेवंती आणि मधुमालती. बाकी मोगरा, गुलाब या फुलांनी तिच्या मनाला कधी मोह घातलाच नाही, म्हणून तिनेही त्यांना कधी फुलवण्याचा अट्टहास केला नाही. का माहीत नाही, पण ती तशीच होती. झाडांचीच काय, पण माणसांची ही भाऊगर्दी तिला कधी आवडायची नाही. चहा पीत पीत तिची नजर फोटो अल्बमकडे गेली. कालच कपाटातून बाहेर काढला होता, पण पाहायला वेळ मिळाला नाही. ती फोटो चाळायला लागली. वरदच्या वेळी डोहाळ जेवणाचे फोटो ती पाहायला लागली. पहिलटकरीण होती ती. फोटो पाहता पाहता ती स्वतःच्याच विचारात रमून गेली. मराठी संस्कृतीमध्ये पहिलटकरणीचा थाट वेगळाच. अर्थात पहिलटकरणी ही तशीच. चेहऱ्यावर आलेले तेज, आईपणाच्या जाणीवेने बावरलेला चेहरा, हृदयात वाढलेली हुरूर आणि नकळत मनावर आलेले दडपण. कारण नवगताची चाहूल ही तशीच. बाईतून आई होताना जाणवणारे बदल आणि ते पेलण्यासाठी सज्ज होणारं शरीर आणि त्याबरोबर हळवं होणारं मन, या दोन्ही विरोधी भावनांचा अनुभव घेत ती प्रवेश करते नव्या विश्वात, ते म्हणजे मातृत्व. या मातृत्वाच्या उंबरठ्यावर ती क्षणभर घाबरते, क्षणभर घुटमळते आणि पुढे पाऊल टाकते. पण ते पाऊल टाकताना तिच्यासोबत असतात कुटुंबातले अनेक हात, कौतुकाच्या नजरा आणि घराचं आनंदी वातावरण. या आनंदाच्या लहरींमध्ये ती काही काळ स्वतःला विसरून जाते. मागे सुटणाऱ्या गोष्टीची तळमळ काही क्षण कमी होते आणि बाळाच्या पोटातल्या हालचालीमुळे ती नव्या विश्वात जायला सज्ज होते. अंगावरची गर्द हिरवी साडी, हातावरची मेहंदी, डोक्यातला गजरा आणि बाळाची हालचाल याने ती फुलून येते. अशी ती पहिलटकरीण. या पहिलटकरणीला आपल्या संस्कृतीने नटवले, सजवले, तिचे लाड केले, तिचे डोहाळे पुरवले, अगदी तिला झोपाळ्यावर झुलवले सुद्धा. पण पुन्हा आई होताना कुठे गेले ते लाड, कुठे गेले ते कौतुक, कुठे गेले हे सोहळे. कुमारिकेची बाई झाली, बाईची आई झाली, प्रत्येक वेळी सोहळा झाला, मग पुन्हा आई होताना सोहळा नको? आई ही आई असते, पहिल्यांदा काय आणि दुसऱ्यांदा काय असे जरी मान्य केले तरी दोन्ही वेळच्या भावना सारख्या कशा असतील? पुन्हा आई होतीये म्हणून पहिल्याची काळजी कमी होते का? उलट दुप्पट वाढणाऱ्या जबाबदारीत ती तिच्या मनाला कशी तयार करत असेल? पहिल्याचा डबा, शाळा, अभ्यास सांभाळताना दुसऱ्याचे सर्दी पडसे बरे करण्यासाठी झटायची ती तयारी करते. बरं, सर्दी पडसे हे सोपे शब्द किती त्रासदायक आहेत हे माहीत असतानाही ती दुसऱ्या मातृत्वात पाऊल टाकते. या पावलावर तिला खरी गरज असते तिच्या हेल्पिंग हँड्सची. गावाकडे सासू सासऱ्यांसोबत राहणाऱ्या काही जणांना हे हेल्पिंग हँड्स मिळतातही,
पण न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये राहणाऱ्या, मेट्रो सिटीमध्ये राहणाऱ्या तुम्हा आम्हा स्त्रियांसाठी ही कसोटीच नाही का? हे दुसरं मातृत्व ती कशासाठी स्वीकारते? स्वतःसाठी की कुटुंबासाठी? कारण त्या वळणावर किती खाचखळग्या आहेत याचा अनुभव तिने घेतलेला असतानाही ती परत पुन्हा आई होण्याचा निर्णय घेते, ते फक्त कुटुंबासाठी. कारण ही केवळ व्याख्या नसून तो तिचा श्वास झालेला असतो. ती प्रत्येक कृती कुटुंबासाठी करते. मग ती पूर्वीची अशिक्षित स्त्री असो की आजची 21व्या शतकातील स्त्री असो. या मातृत्वाच्या उंबरट्यावर तिला काही मोह सोडावे लागतात. काही गोष्टींना तिलांजली द्यावी लागते. कधी शिक्षण, कधी नोकरी, तर कधी महत्त्वाकांक्षा. पण म्हणून ती जगणं सोडत नाही. उलट ती जगत राहते दुसऱ्यासाठी. ती जगत राहते, ती वाढवत राहते, ती जपत राहते, ती फुलत राहते, ती फुलवत राहते. अशी ही स्त्री हळूहळू घडत असते.